राम राम मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज 19 ऑगस्ट 2026 आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे। त्यासोबतच मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न येत होते आपल्याला कॉमेंटमध्ये, त्यासाठी आपण जो कालचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यात आपण व्यापारी बांधवांशी चर्चा केलेली की बाजारभाव का कमी आहे आणि बाजारभाव कधी वाढण्याची शक्यता आहे। पूर्ण व्हिडिओ तोही बघून घ्या तुम्ही, जो 18 ऑगस्टला आपण टाकलेला आहे तोही व्हिडिओ बघून घ्या। त्यासोबतच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक तरी करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा। यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करून घ्या। आणि मित्रांनो, लक्षात ठेवत चला, एक लाईकनी काहीच नाही जात तुमचं, तर व्हिडिओला एक लाईक तरी करत चला। धन्यवाद। आता साधारण 3 वाजत आलेले आणि आत्ताची आवक जर म्हणायला गेलं तर आत्तापर्यंत 40 ते 50 गाड्या आलेल्या आहे। चला तर बघूया आत्ताचा काय बाजारभाव निघतोय ते आजचा। इकडे शाहू बघायला भेटते मित्रांनो, आपण आपल्या व्यापारी बांधवांना विचारून घेऊया आजची काय रेंज राहील ती। शाहू का क्या रहेगा आज का? ये 250-300 रुपये। अच्छा, कब उछाल आएगा मार्केट में? अभी कुछ अभी कोई भरोसा नहीं। नहीं क्या? बैंगलोर की वजह से थोड़ा डाउन। अच्छा अच्छा, चलो। अरे माने इकडे पण मित्रांनो लावले की नाही कोणी अजून? नाही का? माल पण ते असा माल निघला पाहिजे, तिकडे तो वेगळा माल आहे। इकडे माल बघून घ्या आणि इकडे बघून घ्या। शेतकरी लोक आहे बघा, याच्यात काय निघत आहे मग ते जिगजिग होऊन जाते ना, मग याच्यामुळे जिगजिग होती। मग तिला नाही याला ही सवय कोणी लावली माहिती? शेतकऱ्याला। हा जर तू माल आणला ना असा, तुला आज पण 500 रुपये देते हा माल, पण तू जर हा दाखवतोय ना हा वाटतोय तर मग त्याच्यामध्ये लपड होत जातं। म्हणजे बघा, पिंपळगावला सवय त्याच्यामुळे त्यातच नाही, पण त्याला काय करायचं आता बाकी गाडीमध्ये आता जेव्हा बांगला चालू होईल ना, हा माल जर दिला ना तुम्हाला 100 रुपये टाईट भेटेल। बांगला चालू नाही अजून म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना। 700-800 रुपये मार्केट कसा बोलला तुम्ही कशासाठी घेता आपलं? गुवाहाटी का लोकल? गुवाहाटी पण आहे आणि लोकल पण? लोकल पण आहे। अच्छा, सगळ्या टाईपचा माल आहे। बरोबर बरोबर। म्हणजे कसं असतं सर, हे बघा तुम्हाला एकदम दरदरी दाखवतो आणि याची ग्रेडिंग बघा। म्हणजे काय असं माहिती का, त्याच्यामध्ये काय होऊन जातं मग शेतकरी लोक असं करतात, व्यापारी पण मग तिला मग काय करतात ना साहेब, त्याच्याकडे चोरून लपून तो माल हा दाखवला बरोबर। त्यांनी डायरेक्ट मोकळं ठेवलेलं आहे बा, एकदम बरोबर आहे। त्यांना मी पण मोकळं सांगू राहिलो, हा हा, काही वेगळं नाही सांगू नाही तेही तेच सांगू राहिले आणि तेही तेच, दोघंही सेमच सांगू राहिले तुम्ही। राहिलो। जर वरती लावला असतं, खाली जर तुम्हाला वेगळं दिसलं असतं मग गोष्ट वेगळी आहे। बरोबर बरोबर, ते आहे तुम्ही दाखवा, त्यांनी दोन्ही ओपन ठेवलेलं आहे। हे मोठ्यात नका पाहू तुम्ही, ओरिजिनल ते बघा ना। असं दिया का नाही कुछ रेट आपने? दिला का नाही काही रेट वगैरे दिला का नाही? नाही, ते आपल्याला कमी, आपल्याला नियम करायचा। हा का? इथं जी पावती देईल ना ती शेवटपर्यंत गेली पाहिजे तिथं। किती काय करा तुम्ही, नाही मागच्या वर्षी भांडणं आलेले आहे। किती सांगितले त्यांनी? 450. मोठा डिफरन्स आहे बा। एवढी लेवल नाही। आजचा रेट सरासरी ना हा, 250-300 रेंज राहील। 250-300ची 250 कधीपर्यंत वाढायची काय चान्सेस, काय अंदाज? जेव्हा बांगलादेश चालू होत नाही तोपर्यंत बँगलोर आवरत नाही। बँगलोरमुळे तर लय मोठा आहे। बँगलोरमुळे पण, कारण बँगलोरचं कसं आहे, सगळे व्यापारी बँगलोरला बसलेले आहेत। आम्ही काल सगळ्या व्यापारी बांधून चर्चा केली, पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे। काय कारण आहे, कमी व्हायचे आणि वाढणार कधी, हे बांगला कधी चालू होणार, सगळी डिटेल टाकलेली कालच्या व्हिडिओ। आज 200 का बाजार हो गया ना, 250 का। बंगाल के 50% व्यापारी यहीं आ जाएंगे कल। हाँ, वो तो होना ही चाहिए। बराबर आपको फ्लाइट पकड़ेंगे, देख लेना। सगळं याच्यावर आहे, बरोबर, मालावर डिपेंड आहे। बरोबर। आवक आपल्याला चांगली आहे, मालाची क्वालिटी चांगली आहे, आपल्या नाशिकचा माल टिकाऊ माल आहे। यावर्षी व्यापारी बघायला भेटत नाही ना। मागच्या वर्षी या डेट पर्यंत सगळे आलेले होते, मोठे मोठे व्यापारी आले होते। हा ना, अजून बँगलोर काही आवरा ना, त्याच्यामुळे इकडे डिमांड भेटा ना। बरं, चला हो, लवकरात लवकर वाढून जाऊ बाजारभाव। धन्यवाद हा दादा, धन्यवाद। इकडे परत एक आर्यमान पाहायला भेटते मित्रांनो, आपण त्यांनाच विचारू काय पावती भेटली काय नाही। काय पावती दिली दादा? 431. कुठला माल आहे आपला? काही लागवड आहे का नाही अजून? लागवड आता आहे, नंतर रिप्लॉट आहे ना? अपेक्षेनुसार भेटली का नाही? आजच्या जसा बाजारभाव आहे बरी आहे ना? लई बी नाही पण बरी म्हणून बरी आहे बा। चला, बरं आहे बरं आहे। बाजारभाव वाढले पाहिजे लवकर, वाढायला पाहिजे हो। 500-550 ते तर आहे, कमीत कमी आहे, कमीत कमी। बरं बरं आहे, चला धन्यवाद हा। अरे माने मित्रांनो, जाय ना मग 76 रुपये।
421 421 रुपये जा. 21 रुपये. एक नंबर भाऊ करायच्या अरे आईला बघून घ्या. पांढरंग नाही लावायची हे तर कोणी पुढचं 28 नव्हतं तेव्हा आमची वाट पाहते केव्हा येईल याची वाला शेतकरी बी वाट पाहते आणि व्यापारी बरोबर. वाट पाहत लोकल घेऊन राहिले गुवाहाटी 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 बरं का आमची सोय मार्केटच बोलत नाही नाही ते आहेच कोणी पावत्याच देणार तुम्हाला हा. आता चालू झाले, आता अण्णा चालू झाले म्हटल्यावर आता सगळे आम्ही चालू होते. नसल्यावर हे लोक तुम्हाला आज इथून लावून नाही, खातील आज. गाडी जवळ येईन म्हणा हा एवढं लक्षात ठेवा बरोबर कुठला माल आहे हो दादा? जवळ याची आहे, अजून काही लागवड वगैरे? शेतकऱ्याचं कल्याण आहे. नाही का? ते आहेच कितवा कुठं आहे? त्याच्या मिळते लाजक तुळू याच्या पहिलेच काय भाव गेला? 50 तर कमी याच्या घेतील. पहिलेच काय भाव गेला? याचं 310 घर रुपये. आहे की नाही बरं भाऊ. चला धन्यवाद हा अण्णाजी. धन्यवाद. धन्यवाद दादा. हे आरे माने काय दिली होती दादानी? 250 रुपये लोकलसाठी. तुमची काय अपेक्षा होती? 450ची. बघा आज परत योगेश भाऊ आले, बघू काय देतात. आज खाली बोल ना तूच सांग मला एक शब्द मी तुला नाही माहिती सोड काय ना अरे तू तर गेला 10-20 कमी करतातच तुम्ही काही विषय नाही गाण्यावर गेलो होतच मला माहिती तुमच्या होत नाही पण काय सांगता उठू शकतो मी केलं का तू नाही केलं ते नाही सांगतो योगेश भाऊचं रोखोक आहे बोलणं. हा ते व्हिडिओ असो नसो त्यांचं जे आहे ते चालू राहतं. माल साईज मीडियम आहे तर मीडियमच सांग. हा मीडियमच मीडियम सांगून दिलं त्यांनी बघा कुठला माल आहे हो दादा? उमरानं चिंचो अजून काही लागवड वगैरे आहे का नाही? नाही आता नाही का? आमच्याकडे आता नाही फक्त एवढीच लागवड असते आवरत आली. नागपंची वगैरे काही नाही हे बघा या असं माल काढून टाकायचं. हे असं- एखादं येत असते हे म्हणजे तिकडे झगझग होती ना मग. एक अर्धा मग आता नेमकं व्यापाऱ्याच्या हातात हाच माल लागतो. आणि मोठ्या काढून फेकून मोठ्याचे भरून आणा पहिलं दाखवायला पहिलं मग व्यापारी काय चढेल माल आहे, चांगला माल. असं मग ते सरासरी काय लागेल किती झाड आहे? काय लागेल सांगा ना मोकळं सांगा सांगितलं तुला आवडत नाही हिशोबाने 300-400 सांगा देतो ना मला भाऊ काय लागेल ते 50 ने वाटून. 300 नाही रे 300 काय 50-60 रुपये बाजार चांगलीच गर्दी झाली आता इथं. दुकानदार दिवशी लागेल कॅमेऱ्यामध्ये येऊ राहिला योगेश. अरे योगेश कॅमेऱ्यात येऊ राहिला 50 रुपये कट करी. उलटी म्हणलं याला कसं काय होईल हे पण निघाल का काय लावायचं ते सांगा माल साफ आहे पण ग्रेडिंग नाही. ग्रेडिंग नाही. दोन निघणारच 80 रुपये 70 रुपये गोल्टी होईल माल साफ आहे पण ग्रेडिंग नाही. काय लावायचं किती चालू आहे इकडं? 261. साईज मीडियम आहे. मीडियमच्या हिशोबाने बरोबर लागतो. दादाने किती सांगितलं का हो दादा तुम्ही? हा का? बरं आहे चला. कोणी धन्यवाद हा दादा. इकडं पण अरे माने 108 आहे का? 108 आहे. बोल बोल ना चाळीसगाव भाग चाळीसगाव कुठं रे देवगड बिलकुल देवगड हा बर 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 एवढे कॅरेट परवडले तुला आणायला 450 मार्केट नाही आणि आपल्याला ना चालणार नाही कारण की साईज लहान मध्ये येईल गुजरात आली घेतील तुला चांगले बाबा. आपली काय साठी खरेदी चालू आहे? आपली गुवाहाटी गुवाहाटीसाठी. बरं आहे. काय पावत्या दिल्या आता तुम्ही? 400. मग यांचा माल नाही चालणार का? बरं. अजून काही लागवड आहे का दादा तिकडे? आहे ना? बरं धन्यवाद हा. नाही लांबून आले बरं काही हा लांबून आले तेच ना. भेटला पाहिजे व्यवस्थित बाजारभाव त्यांना. भेटला त्यांचा खर्च वगैरे वसूल झाला म्हणजे बस. बरोबर आहे ना? ते आम्हाला एकच तरी वाटतं आता एवढं लांबून आले बाजारभाव चांगला भेटला पाहिजे भाऊ त्यांना. बरं धन्यवाद हा दादा. पलटी खाली गेली बाकी काहीच नाही बाकी पण एक कॅरेट बी निघालं खाली होणार नाही शेट मागच्या आपण नव्हतो परवा दिवशी नाही खाली कोणता? आरे माने दादा? हा अरे आरे माने. किती 113
लय डाऊन म्हणजे लय डाऊन काल 200 आज काय लावायचे ते रे सर त्याला लगा 200 और क्या लगाता है काय मार्केट काय मी आता झालो अजून रेसिपी बोलले नाही काय खाली कर इकडं गाडी लावली परत मशीन योगेश भाऊनी दिला ना सक्सेस ठरवलं कमी नाही लावली काय लावू एकच बोल तिकडं हे बाई ही राहील ना तेच राहील तिकडं मला 5,000 रुपये कमी मला आहे. कारण माल चांगला आहे ते योगेश भाऊ लोकलसाठी घेऊन राहिले का लोकलचा काय लावू माझं बोलणं काहीच नाही ते सांगू राहिले माल सुपर माल निघाला खाली होणार नाही माणसाला पोर मालाला पोर आता पहिल्यापासून चालू तुम्हाला माहिती जे आहे त्याच्यातलं चाललंय ना लावा ना काय लावू वर? काय करू वर? एवन एवन कामबारी दोनशे 30 3.5 खाली झालं ना मी 400ची पट्टी बनवून दिली आज झाले तर 230 ची पावती दिलेली आहे. 3 खाली झालं ना पुऱ्या मंडीमध्ये ऐका 400ची पट्टी बनवून दिली हे ना ऐका केव्हा म्हणत आहे 400 ऐका ना आता ते गुगल दुसऱ्या ऐका ना झालं गेलं जाऊ दे बडा जेवले का 400 एक मिनिट तुम्हाला जायचं असेल तर हे बाई या भावात खाली होईल 230 ची पावती दिलेली